उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, आपण थेट जाऊयात. नाही, मी व्यासपीठ मोठा आहे. सर्व व्यासपीठावरील मान्यवर, वडू ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, समस्त शंभू भक्त आणि अभिवादनासाठी जमलेले शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी, 336 वर्षापूर्वी याच वडू गावात महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. क्रूर कर्म्या औरंग्याने आपल्या राजाच्या देहाचे तुकडे तुकडे केले. मगाशी रामगिरी महाराजांनी देखील सांगितलं, जीभ छाटली, डोळ्यात गरम सळ्या खुपसल्या, तरी छत्रपती संभाजी महाराज औरंग्याला शरण गेले नाहीत. अंगाची कारडी सोलली, नख काढून टाकली, पण प्राण गेला तरी राजाने धर्म बदलला नाही. त्यावेळी कवी कलश त्यांचे दर्शन मगाशी घेतलं, समाधीचं लिहिलेली एक कविता आठवते. हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, हर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है. संभाजी महाराजांना मारूनही औरंगजेब हारला आणि मृत्यूवर विजय मिळवून आपले शंभूराजे जिंकले, अजरामर झाले. आपल्या राजाने मृत्यूवरही विजय मिळवला. जय अमावास्या म्हणतो. 336 वर्षापूर्वी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मराठा सत्तेच्या नशिबी काळा कुट्ट अंधार आला, परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठेशाही पेटून उठली आणि पुढे 20 वर्ष मराठ्यांनी त्या क्रूर औरंग्याला कडवी झुंज दिली. मराठा साम्राज्यापेक्षा 15-20 पटीने मोठा असणारं मोगल साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्याला जेरीस आणलं. औरंगजेब 5 लाखांची फौज घेऊन स्वराज्याचा घास घ्यायला उतरला, पण मराठ्यांनी शेवटी औरंग्याला इथंच गाडलं. हा पण इतिहास आहे. आपले शंभूराजे अमर झाले, आपलं स्वराज्य अबाधित राहिलं, आपला हिंदू धर्म अखंडित राहिला. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर झाले. हा देखील एक इतिहास आहे. शंभूराजे महाराष्ट्राची अस्मिता, संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान आहे, स्फूर्तिस्थान आहे. मगाशी रामगिरी महाराजांनी सांगितले, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. आपले शंभूराजे अखेरचा श्वास या मातीत घेतला. बडू बुद्रुक येथील महाराजांचं समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही आपली पावन तीर्थक्षेत्र आहे. आणि आपण जे म्हणालात की हे तीर्थक्षेत्रच झालं पाहिजे, हे तीर्थक्षेत्रच होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.